नमस्कार, आपण पाहत आहात RP न्यूज। मुंबईच्या आझाद मैदानमध्ये आपण आहोत। आझाद मैदानामध्ये आपण बघत आहोत आपल्यासोबत एक महिला बहीण बसलेली आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक योजना महिलांसाठी येतात। लाडकी बहीण योजना असू दे नाहीतर महिला सुरक्षा कायदा असू दे, पण या कायद्याच्या अंतर्गत एक महिला बुलढाण्यावरून येऊन इथे अनेक दिवसापासून आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणाला बसली आहे। त्या महिलेचं दुःख काय जाणून घेऊया। काय म्हणाल ताई, आज तुम्ही आझाद मैदानात बसलात, काय कारण? सर, माझी एक महिला पोलीस अधिकारी आहे, तिने माझी शेती हडपण्याचं काम केलं आहे। कुठला विषय आहे, कुठला विभाग, तालुका काय? माझं नाव उषा रमेश साळवे, शेलगाव जागे, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। इथून मी आज आझाद मैदानावर उपोषणासाठी आलेली आहे। त्या महिलेचं पोलीस अधिकारीचं नाव काय? लता साहेबराव जाधव। कधीपासून विषय सुरू आहे? 17 वर्षापासून सुरू आहे। काय आतापर्यंत काय निर्णय आला आहे? आतापर्यंत काहीच निर्णय आलेला नाही। मी कोर्टात तशी इकडं तिकडं सगळीकडं न्याय मागितला, मला आतापर्यंत न्याय मिळाला नाही। माझी एवढीच मागणी आहे की जी महिला आहे लता साहेबराव जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल, तिच्यावर कारवाई करा, चौकशी करा आणि चौकशी करून माझी शेती हडपण्याचं काम तिनं केलेलं आहे, त्याचा मला न्याय द्यावा। माझी शेती माझ्या नावावर करावी ही माझी सरकारला विनंती आहे। गृहमंत्री असेल किंवा महसूल मंत्री असेल, त्यांना मी इथं न्याय मागण्यासाठी या आझाद मैदानावर आलेली आहे। आपण पाहिलात की ह्याच्या मागे 2-3 वेळा आर्थिक व्यवहार झाले, तुमची जमीन विकलेत असं पण काही पेपर दाखवतात, काय बोलतात? हो, माझी जमीन तिनं तिसऱ्या माणसाला सुद्धा विकलेली आहे। माझं न्याय प्रविष्ट चालू असताना तिसऱ्या माणसाला जर शेती विकती तर ती माझी सुद्धा भूल केली, पण शासनाची सुद्धा तिनं भूल थापा देऊन तिनं जमीन तिसऱ्याला विकलेली आहे। आपण पाहतात कशा प्रकारे लाडक्या बहिणीला प्रेमाने फसवलेलं आहे। एक पोलीस खाकीमधली जी महिला पोलीस आहे, आज मुंबई नाही महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा जो रूपरंग आहे तो क्रिमिनल वातावरण आहे। खाकीतले गुंडे ज्याला म्हणतात, तशीच खाकीतली गुंडी महिला जी पोलीस असतानाचा स्वतःचा जो रुबाब आहे तो दाखवून एका महिलेची संपत्ती स्वतःच्या स्वार्थासाठी विकणाऱ्या महिलेवर, पोलीस अधिकाऱ्यावर 420चा गुन्हा दाखल होणार काय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या लाडक्या बहिणीला न्याय मिळवून देणार काय? हा खूप मोठा प्रश्न मुंबईच्या आझाद मैदानामधून तुमच्या समोर उपस्थित झाला आहे। अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहत राहूया, तोपर्यंत पाहत राहा RP न्यूज मुंबई।